अहो दरवाजा उघडा आहे ना? येस. हाय. व्हॉट कॅन आय डू फॉर यू? यो मिस्टर दिनेश. येस. आम्हाला कीर्तिकर साहेबांनी पाठवलंय. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. लवकर तुमचं लग्न होणार आहे ना? थँक्यू सो मच. आपण बसा ना. थँक्यू. माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही. वी आर इंटिरियर डेकोरेटर. हो की नाही ग? या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमचं लग्न होण्याच्या लवकरच बंगल्याचं स्वप्न महाल बनवून टाका. आता बाबासाहेबांनी सांगितलं म्हणजे यू नो आपल्याला ते पाळलंच most पाहिजे. आता हा हॉल. हा हॉल. आता या हॉलच बघा ना. यू नो इकडे पोझिशन साठी फारच बॅड आहे. देयर इज नो क्रॉस व्हेंटिलेशन नथिंग. आता हे वॉल युनिट बघा ना. व्हेरी बॅड. हो की नाही? डर्टी व्हेरी बॅड. मिस्टर दिनेश आपण असं करूया, आपण ही वॉल पाडून टाकूया. पाडून? हो ना. आता ही वॉल बघा ना. ते सगळं राहू दे ग. लग्न होणाऱ्या माणसाची प्रथम सजवायची असते ती बेडरूम. मग तू असं कर श्यामला, तू याला घेऊन बेडरूम मध्ये जा. नाही अगं, भिंतीची आणि बेडची मापं घ्यायला. त्यांना आपलं प्लॅनिंग सांग, त्यांच्या काही सजेशन्स विचार. काय? प्लीज फॉलो मी. ओके. तुला किचन सांभाळायचं होतं ना? ओ सॉरी. मी असं करते, तुमच्यासाठी 4 कपाट बनवून देते. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये एकामागून एक एकामागून एक अशा ती अडगळीची खोली तिकडे काही नाही. नाही मला वाटलं की इकडे पण एखादी बेडरूम आहे म्हणून. मी बाथरूम मध्ये चालले होते मेजरमेंट घ्यायला. कमाल. कमाल. वरी तुमच्या बेडरूम अशी सजवते. ते डिस्कशन केलं नाही. कमाल, आम्ही सारंग आणि विलासच्या मैत्रिणी आहोत. तू काही काळजी करू नकोस. ते दोघं जरा लवकरच येऊन तुला इथनं सोडवून नेतील. कमाल, तू ऐकतेस ना? श्यामला, माझी झाली हा माप घेऊन? हो माझे मेजरमेंट घेऊन झालेत. मिस्टर दिनेश, तुम्ही बघतच राहाल. हा रिवाइज प्लॅन झाल्यावर युअर बेडरूम विल बी सो ब्युटिफुल. यू नो, जस्ट लाईक अ ड्रीम लँड. थँक्यू. मिस्टर दिनेश, माझ्या पण सगळे आयडियाज एकदम ब्युटिफुल आहेत. आणि ती मुख्य आयडिया होती ती? अगं ती मुख्य आयडिया ती तर 100% फिक्स. गुड आयडिया. म्हणजे ते ओके मिस्टर दिनेश, आम्ही निघतो. कारण प्लॅन्स तयार करायचे, कार्पेंटरला भेटायचंय, मटेरियल आणायचंय. आमच्यापाशी वेळ पण खूप कमी आहे. आम्हाला रशियाला. कसली गडबड आहे? तसं काय नाही. माझ्या आचार्याच्या वेड्या बायकोला आतमध्ये बंद करून ठेवली आहे. अहो मधून मधून फार व्हायलेंट होती. भैरव, हे भैरव. काय साहेब? अरे तुझ्या त्या वेड्या बायकोच्या खाण्याची वेळ झाली ना रे. मग खायला का नाही आणून देतेस तिला? पण साहेब, किल्ली ठीक आहे किल्ली, आणि नीट सांभाळून ठेव. हा हो. आणि किल्ली त्या आचार्याने जान्हव्याला बांधली. अगं पण कशावरून कमलच त्या खोलीत होती? अगं मी तिला कमल कमल म्हणून हाका मारल्या, तर तिने ऊ करून उत्तर सुद्धा दिलं. आणि दिनेश म्हणत होता की आचार्याची वेडी बायको त्या खोलीत आहे म्हणून. आचार्याची बायको वेडी काय? आचार्याच्या जानव्याला किल्ली काय? जानव्याची किल्ली वेडी काय? बायकोची जानवी आचारी काय? खरं काय ते बघून येऊया.